हे पुस्तक तुमच्यावर ओरडत नाही. ते तुम्हाला जबरदस्तीने प्रेरणा देत नाही. ते हळूच कुजबुजतं. आणि कसं तरी ती कुजबूज थेट तुमच्या मनापर्यंत पोहोचते. हॅमिन सुनीम हे एक कोरियन बौद्ध भिक्षू आणि आध्यात्मिक शिक्षक आहेत. पण काळजी करू नका, हे पुस्तक धार्मिक उपदेश नाही. सुनीम यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले, विद्यापीठात अध्यापन केलं आणि आधुनिक जग अनुभवूनच संन्यस्त जीवन निवडलं. म्हणूनच त्यांचं विचार विश्व इतकं जवळचं वाटतं. त्यांना माहितीये, आजचा ताणतणाव, भावनिक थकवा, नात्यांमधील गोंधळ, करिअरचा दबाव आणि गर्दीतही वाटणारी एकटेपणाची भावना. हे पुस्तक म्हणजे धावपळ करणाऱ्या मनांना शांतता देण्याचा प्रयत्न आहे. आयुष्यापासून पळून जाण्यासाठी नाही, तर आयुष्याला अधिक खोलवर समजून घेण्यासाठी. हे एखाद्या गोष्टीसारखं पुस्तक नाही. यात लांबलचक अध्याय नाहीत, गुंतागुंतीच्या संकल्पना नाहीत. त्याऐवजी हे पुस्तक लहान लहान विचारांनी भरलेलं आहे. जसं की हलकीशी आठवण, जीवनाचे धडे, लहान ध्यानधारणा. प्रत्येक पान हळूहळू वाचता येतं. दिवसाला एक पानसुद्धा पुरेसा आहे. आणि हे जाणून बुजून असं केलं आहे, कारण हे पुस्तक घाईघाईने वाचण्यासाठी नाही. या पुस्तकाचा मध्यवर्ती संदेश अतिशय सोपा पण प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही हळू होता, तेव्हा तुम्हाला खरं महत्त्वाचं काय आहे ते दिसायला लागतं. जेव्हा आयुष्य खूप वेगात चालतं, आपण स्वतःचं ऐकणं थांबवतो, विचार न करता प्रतिक्रिया देतो, शांततेऐवजी मान्यतेच्या मागे धावतो आणि व्यस्तपणालाच अर्थ समजतो. सुनीम आपल्याला आठवण करून देतात. शांत मन स्पष्ट पाहतं, शांत हृदय योग्य निर्णय घेतं, हळू चाललेलं आयुष्य वाया गेलेलं नसतं. 1. मन आणि अंतःशांती. या पुस्तकातील सर्वात प्रभावी भाग म्हणजे मनाविषयीचा. सुनीम म्हणतात, तुमचं मन म्हणजे चिखलट पाण्याचा ग्लास आहे. जर तुम्ही तो सतत हलवत राहिलात तर पाणी कधीच स्वच्छ होणार नाही. पण जर तुम्ही तो स्थिर ठेवलात तर चिखल खाली बसेल आणि पाणी स्वच्छ होईल. हे आधुनिक जीवनाचं अचूक रूपक आहे. आपण सतत जास्त विचार करतो, भविष्यासाठी काळजी करतो, भूतकाळात अडकतो, इतरांशी स्वतःची तुलना करतो. हे पुस्तक सांगतं, प्रत्येक विचार नियंत्रित करायची गरज नाही, फक्त विचारांमध्ये थोडी जागा निर्माण करा. मौन म्हणजे रिकामेपण नाही, मौन म्हणजे उपचार. 2. स्वतःबद्दल करुणा आणि उपचार. हे पुस्तक अत्यंत दयाळू आहे. आपण चुका केल्यावर स्वतःशी कसं बोलतो यावर ते प्रकाश टाकतं. आपण स्वतःला म्हणतो, मी पुरेसा नाही, मला अधिक चांगलं व्हायला हवं, मी असाच का आहे? सुनीम हळूच सांगतात, तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार आणि अनुभवांनुसार तुमचं सर्वोत्तमच देत आहात. ते आपल्याला शिकवतात, स्वतःशी मित्रासारखं बोला, भूतकाळातील स्वतःला माफ करा, अपराधबोध न बाळगता विश्रांती घ्या. या पुस्तकातील एक सुंदर विचार, तुम्हाला स्वतःला दुरुस्त करायची गरज नाही, तुम्हाला स्वतःला समजून घ्यायची गरज आहे. उपचारांची सुरुवात दयाळूपणापासून होते. 3. नाती आणि प्रेम. हे पुस्तक नात्यांविषयी अतिशय खोलवर बोलतं. सुनीम म्हणतात, बहुतेक वाद द्वेषामुळे होत नाहीत, ते अपेक्षांमुळे होतात. आपण अपेक्षा करतो, समोरच्याने आपल्याला न सांगताही समजून घ्यावं, आपल्या अपेक्षेप्रमाणे वागावं, आपली एकटेपणाची भावना दूर करावी. पण खरं प्रेम म्हणजे नियंत्रण नाही, ते म्हणजे समजून घेणं. ते सोडून देण्याबद्दलही बोलतात. जुळत नसलेल्या लोकांना सोडणं, भावनिक अवलंबित्व सोडणं, मनातला राग सोडणं. कधीकधी अंतर म्हणजे नकार नसतो, ते संरक्षण असतं. 4. विश्रांती, एकटेपणा आणि स्थैर्य. या पुस्तकातील सर्वात प्रभावी धडा म्हणजे विश्रांती. आजच्या जगात विश्रांती म्हणजे आळस वाटतो, काहीही न करणं म्हणजे वेळ वाया घालवणं. पण सुनीम म्हणतात, विश्रांती म्हणजे आत्मा स्वतःची दुरुस्ती करतो ती जागा. एकटेपणाबद्दलही पुस्तक सुंदरपणे बोलतं. एकटेपणाला भाया पेटण्याऐवजी स्वतःबरोबर बसायला शिका, आतल्या जगाला ओळखा, स्वतःचेच सोबती व्हा. जेव्हा तुम्ही एकटे असताना शांत असता, तेव्हा नात्यांच्या मागे भीतीने धावत नाही. या पुस्तकाची शाह म्हणजे त्याचा स्वर. ते तुम्हाला ढकलत नाही, दबाव टाकत नाही, ते तुम्हाला जिथे आहात तेथेच स्वीकारतं.
हे पुस्तक तुम्ही आयुष्य बदलण्यासाठी वाचत नाही. तुम्ही ते वाचता श्वास घेण्यासाठी, विचार करण्यासाठी, समजून घेतल्या गेल्याची भावना मिळण्यासाठी आणि एकटे नसल्याचं जाणवण्यासाठी. हे पुस्तक सर्वांसाठी नाही. जर तुम्हाला हवं असेल स्टेप बाय स्टेप यशाचे फॉर्म्युले, जोरदार मोटिवेशन, त्वरित उपाय, तर हे पुस्तक तुम्हाला संथ वाटू शकतं. पण तोच त्याचा उद्देश आहे. हे पुस्तक परफेक्ट आहे भावनिकदृष्ट्या थकलेल्यांसाठी, जास्त विचार करणाऱ्यांसाठी, संवेदनशील मनांसाठी, बदलाच्या टप्प्यावर असलेल्यांसाठी आणि कारण न कळता हरवलेल्यांसाठी. द थिंग्ज यू कॅन सी ओनली वेन यू स्लो डाऊन हे फक्त पुस्तक नाही, तो एक विराम आहे, एक आठवण की आयुष्य रेस नाही, तुम्ही उशिरा नाहीत, तुम्ही तुटलेले नाहीत. कधीकधी एवढंच पुरेसं असतं, इतकं हळू व्हायला की तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपासूनच पुरेसे आहात. जर या परीक्षणाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच घोल पुस्तक चर्चांसाठी. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, आयुष्यात तुम्ही हळू झाल्यावर काय शिकला आहात. पुढच्या भेटीपर्यंत हळू व्हा, श्वास घ्या आणि तुमच्या आतल्या जगाची काळजी घ्या.